नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओत घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, प्रजासत्ताक दिन 2024 चे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत किंवा होते? प्रजासत्ताक दिन 2024 चे प्रमुख पाहुणे कोण होते? तर मित्रांनो, कोण होते बघा, पर्याय क्रमांक ए, इमॅन्युएल मॅक्रॉन। इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिन 2024 चे प्रमुख पाहुणे म्हणून अस्तित्वात होते। ठीक आहे, तर मित्रांनो, इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। ठीक आहे, इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। हे 2024 चे आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते। ठीक आहे मित्रांनो, आता 2023 चे कोण होते बघा, अब्देल फतह अल सिसी। जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते, म्हणून 2021, 22, 23, 24 हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर बघा, 2023 चे होते अब्देल फतह अल सिसी, आता 2024 चे होते इमॅन्युएल मॅक्रॉन। ठीक आहे मित्रांनो, जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या राष्ट्राध्यक्ष आहेत, जॉर्जिया मेलोनी। ठीक आहे, आणि जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास मिळालेला आहे? कोणास मिळालेला आहे मित्रांनो? हार्दिक सिंग याला मिळालेला आहे। पर्याय क्रमांक डी, हार्दिक सिंग याला FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे। मित्रांनो, आपल्या शुभमन गिलला, भारताचा जो काही क्रिकेट प्लेयर आहे शुभमन गिल, याला बघा स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर 2023 पुरस्कार प्राप्त झालेला आहे। स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर हा 2023चा पुरस्कार शुभमन गिलला प्राप्त झालेला आहे। त्यानंतर बघा, टाइम मॅगझिनचा टाइम पर्सन ऑफ द इयर 2023, टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 कोणास प्राप्त झालेला आहे? टेलर स्विफ्ट यांना प्राप्त झालेला आहे। त्यानंतर टाइम मॅगझिनचा ॲथलीट ऑफ द इयर हा 2023चा पुरस्कार बघा लिओनेल मेसी याला प्राप्त झालेला आहे। लिओनेल मेसी हा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे, अर्जेंटिना या देशाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेसी। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे FIH प्लेयर ऑफ द इयर 2023चा पुरस्कार हार्दिक सिंग याला मिळालेला आहे। त्यानंतर प्रश्न बघा, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? कोणते आहे मित्रांनो? सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहे। सिक्कीम या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न बघा, अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, बऱ्याच वेळेला विचारलं गेलेलं हे पुस्तक आहे अष्टाध्यायी, याचे लेखक कोण आहेत? तर बघा, पाणिनी हे या पुस्तकाचे लेखक आहेत। पर्याय क्रमांक ए, पाणिनी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, वाल्मिकी यांचं रामायण लक्षात ठेवायचं आहे। रामायणाचे लेखक कोण आहेत? वाल्मिकी। त्यानंतर बघा, महाभारताचे लेखक कोण आहेत विचारलं जातं, तर महर्षी व्यास महाभारताचे लेखक आहेत। त्यानंतर बघा, बुधभूषणम किंवा बुधभूषण हा ग्रंथ विचारला जातो, तो छत्रपती संभाजी महाराज यांचा ग्रंथ आहे। ठीक आहे, हे सर्व पुस्तक महत्त्वाच्या जोड्या लावामध्ये देखील विचारले जाऊ शकतात। आपलं मूळ उत्तर आहे अष्टाध्यायीचे लेखक पाणिनी। त्यानंतर प्रश्न बघा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर भारत आपला स्वतंत्र झाला तेव्हा कोण होते काँग्रेसचे अध्यक्ष? तर बघा, JB कृपलानी। पर्याय क्रमांक बी, JB कृपलानी हे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा। ठीक आहे, सेम प्रश्न विचारला जातो, इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर बघा, क्लेमेंट ॲटली हे आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान होते। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन मिस्टेक झाल्यामुळे ऑप्शन आपण हटवले आहेत। तर बघा, कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव पार पडलेला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी पार पडलेला आहे
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नम्मा मेट्रो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो, नम्मा मेट्रो ही बघा कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. बंगळुरूची जी काही मेट्रो आहे ती नम्मा मेट्रो म्हणून ओळखली जाते. कर्नाटक राज्याशी संबंधित आहे नम्मा मेट्रो. ठीक आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलेल्या आहे कालच्या व्हिडिओमध्ये, बंगळुरू या ठिकाणी पहिली ड्रायव्हरलेस म्हणजे ड्रायव्हर रहित मेट्रो चालवण्यात येणार आहे. भारतातील पहिली ड्रायव्हर रहित मेट्रो चालवण्यात येणार आहे बंगळुरू या ठिकाणी कर्नाटकमध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, दंड व शंकू हे मानवाच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत? तर कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत बघा, दंड व शंकू हे आपल्या डोळ्यामध्ये असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक सी डोळे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेले आहे? कोणते मित्रांनो? या ठिकाणी बघा, 3 मुले हे जे पुस्तक आहे ते साने गुरुजी यांचं पुस्तक आहे. 3 मुले. ठीक आहे. लक्षात ठेवायचं नाव 3 मुले. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी शेकोटी हे पुस्तक आहे. हे कोणाचे पुस्तक आहे? शेकोटी हे यशवंत पाटणे यांचे पुस्तक आहे. त्यानंतर बघा, तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा, प्रल्हाद केशव अत्रे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तो मी नव्हेच. ठीक आहे. त्यानंतर बघा, गाव पांढर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आप्पासाहेब खोत हे गाव पांढर या पुस्तकाचे लेखक आहेत. आपलं मूळ उत्तर आहे 3 मुले हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे, बऱ्याच वेळेला रिपीट होत असते कोसला. तर हिचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे. यांना 2015 साली पुरस्कार मिळालेला आहे या कादंबरीसाठी. बघा, कोसला ही कादंबरी लक्षात ठेवायची आहे, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे. त्यानंतर प्रश्न बघा, NCRB नुसार अन्न भेसळ प्रकरणांमध्ये कोणते शहर आघाडीवर आहे? तर मित्रांनो, अलीकडेच बघा NCRBने रिपोर्ट दिला होता. त्यानुसार बघा, अन्न भेसळ प्रकरणांमध्ये हैदराबाद हे शहर भारतामध्ये आघाडीवर आहे. हैदराबाद. आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये बघा मुंबई हे शहर आघाडीवर होतं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, अन्न भेसळ प्रकरणांमध्ये हैदराबाद. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर कोणत्या देशाने सुरू केली आहे? पर्याय क्रमांक ए चीन या देशाने जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. चीन. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये भारत खालीलपैकी कितव्या स्थानी आहे? कितव्या स्थानी होता मित्रांनो भारत? 126व्या स्थानी होता 150 देशांपैकी. ठीक आहे. 126व्या स्थानी आहे आनंद निर्देशांक 2023 मध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला देश होता बघा फिनलंड, दुसरा डेन्मार्क, तिसरा आइसलंड आणि 126वा आपला भारत. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्षी राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान सामेलची लढाई लढली गेली? कोणत्या वर्षी लढली गेली होती बघा? 1544 या वर्षी राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान सामेलची लढाई लढली गेली. 1544 योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? तर मित्रांनो, मंगळ ग्रहाला बघा एकूण 2 नैसर्गिक उपग्रह आहेत. पर्याय क्रमांक बी 2 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, 101वी ही जी घटनादुरुस्ती आहे ती बघा वस्तू व सेवा कर याच्याशी संबंधित आहे. वस्तू आणि सेवा कर. तर मित्रांनो, घटनादुरुस्ती कोणत्या कलमान्वये केली जाते? संविधानामध्ये घटनादुरुस्ती ही कोणत्या कलमान्वये केली जाते हे मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ते कलम महत्त्वाचं आहे. कृपया मला कमेंट करून सांगा कोणत्या कलमान्वये घटनादुरुस्ती केली जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. डेली हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
कमीत कमी 2-3 मित्रांशी व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पोलीस भरतीचा फॉर्म भरून घ्या आणि ग्राउंड आणि अभ्यासावर जोर मारायला सुरुवात करा. ठीक आहे. धन्यवाद.